नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रुपाली किचन। आजची ही रेसिपी आहे ती सर्वांसाठीच पूर्णपणे हेल्दी आहे। या रेसिपीसाठी मी 1 कप गव्हाची कणिक घेतलेली आहे, गव्हाचं पीठ। त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडं पाणी घालून याला पातळ पेस्ट बनवायची आहे। स्पूनचा सुद्धा वापर तुम्ही करू शकता। यामध्ये चिली फ्लेक्स मी घातलाय, ऑप्शनल आहे, तुमच्याकडे अवेलेबल असेल तर टाकू शकता, नाहीतर स्किप केलं तरी चालेल। ते आता झाकून ठेवायचं आहे। आता मी गॅसवर कढई ठेवली आहे, यामध्ये 1 पळी तेल घालायचं आहे, मोहरी घातली आहे। यानंतर थोडीशी उडदाची डाळ मी घातलेली आहे, पांढरी उडीद डाळ, ती थोडीशी होऊ द्यायची आहे तेलामध्ये। चव खूप छान येते उडीद डाळीने। 2 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या आहेत। मिरच्या होऊ द्यायच्या आहे। तुम्हाला आवडत असलेल्या भाज्या तुम्ही यामध्ये टाकू शकतात। बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, तो होऊ द्यायचा आहे। त्यामध्ये धनेपूड, जिरेपूड आणि थोडीशी हळद मी घातली आहे। याला परतून घ्यायचं आहे। यामध्ये मी पालक वापरलेली आहे, बारीक चिरून घेतली आहे पालक आणि ती घातली आहे। चवीपुरता मीठ टाकायचं आहे। पालक होऊ द्यायची आहे थोडी। तीळ घालून घेते, ऑप्शनल आहे तीळ। हे मिश्रण बॅटर मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। याला मिक्स करायचं आहे। यामध्ये तुम्ही गाजर, टोमॅटो याचा सुद्धा वापर करू शकतात। आता गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे। पॅनला ब्रशने तेल लावून घेते। आता यातलं थोडं बॅटर पॅनवर टाकून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पसरवायचं आहे त्याला। आता याची एक बाजू होऊ द्यायची आहे। याला मी आता पलटून घेतला आहे। गव्हाच्या पिठाचे असल्यामुळे हे थोडं तुटण्याची शक्यता असते। गव्हाचं पीठ आणि पालक या ठिकाणी वापरलेली आहे, त्यामुळे हा ब्रेकफास्ट सगळ्यांसाठीच खूप हेल्दी आहे आणि पटकन बनून तयार होतो हा ब्रेकफास्ट। त्यामुळे तुम्ही मुलांच्या टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकतात। याला आता उलटून घेतला आहे, दोघं बाजूने होऊ द्यायचं आहे। डिश तयार आहे। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा।